लागल्यानंतर यंदा ही फवारणी केली, गाडी आली, चालू फवारा मारला आणि तुमचा कच फुकटा कसा तरी त्याला फेकून निघून गेले. ती रस्त्याला खालीवर रस्ता खड्डे पडले, तो सुद्धा लेवल करेल नाही. मध्ये जे कॉन्क्रिटीकरण झालं तोही अगदी फार वेगळ्या पद्धतीने त्यांनी केला. लोकांनी पोरांनी सांगून त्यांना तो रुंदीकरण वाढवावं ते पण केलं नाही, कारण त्याची सरासरी 20 फूट पाहिजे होतं, ते 20 फूट पण झालं नाही. त्याची चौकशी करणे. आता आम्ही काय करणार, आम्ही ठेकेदार नसतोय आणि हे काम कसं असतंय तुमच्या बजेटनुसार, ते बजेटही आम्हाला दाखवत नाही, कधी काय प्रोसिजर आहे तेही कधी दाखवत नाही आणि ते फक्त आम्ही बघत असतोय, दुसरं काही करायचं नाही. गेल्या वर्षी रस्ता झाला समजायचं, पावसाळा लागल्यानंतर वेळजाळी गाडी आली आणि चालू नुसता फवारा मारला, कच तुकडा फेकून निघून गेले. फक्त डांबर टाकलं, थोडासुद्धा रस्ता खोदला नाही. पेठ तालुक्यातल्या माळेगाव शाळेपासून ते आमडोंगरा गावापर्यंत करण्यात आलेल्या रस्त्याचं काम नेमकं कसं झालं हे दस्तूरखुद्द गावकऱ्यांनीच उघडपणे सांगितलं. आता गेल्या वर्षी हा रस्ता झाला समजायचा, मग तो पावसाळा लागला. पावसाळा लागल्यानंतर यंदा ही फवारणी केली, गाडी आली, चालू फवारा मारला आणि तुमचा कच फुकटा कसा तरी त्याला फेकून निघून गेले. ते खोदलं बिदलं काहीच काहीच नाही, थोडा सुद्धा उधळला नाही. आता काही वरती रस्त्याला खालीवर रस्ता खड्डे पडले, तो सुद्धा लेवल करेल नाही. रस्ता पूर्ण म्हणजे व्यवस्थित झालंच नाही. डांबर टाकलं फक्त डांबर टाकलं, ते तर चालू फवारणी केला, बस एवढंच झालं. विशेष म्हणजे एवढा दर्जेदार रस्ता केला म्हणून बिलापोटी लाखो रुपये देऊन सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग मोकळा झाला. खरं तर रस्त्याचं काम झालं किंवा नाही या संदर्भात शंका आहे, कारण कामासंदर्भात रस्त्याच्या कडेला लावलेला फलक आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांचं फेसबुक पेज यात एक वाक्यता नाही. तरीही फलक खरं सांगतो असं घटकाभर मांडून रस्ता झाला असं समजू. फलकावर रस्त्याची सुधारणा करणं असं लिहिलेलं आहे. सुधारणा करणं म्हणजे लांबी नाही वाढू शकत, पण रुंदी वाढू शकते. पूर्वी असलेली 3.5-4 मीटर रुंदी आताही तेवढीच आहे. मग सुधारीकरण नेमकं कशाचं म्हणायचं हा प्रश्न आहे. खालीवर रस्ता असेल तर सपाटीकरण आलंच, पण सुधारीकरण होऊनही रस्त्याची ही परिस्थिती आजही कायम आहे. आधी रस्ता खोदून त्यात खडी मुरूम टाकून लेवल करून रस्ता व्यवस्थित करणं हाही सुधारीकरणाचा भाग असावा. पण ग्रामस्थ सांगतात ते लक्षात घेतलं तर असं काही काम झालेलं नाही हे स्पष्ट होतं. मी माळेगावचा ग्रामस्थ आहे आणि 2 वर्षापूर्वी हा रस्ता जो झाला तो अगदी निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. त्याला जे पाहिजे त्या पद्धतीने काही तो झालाच नाही. आता मध्ये जे कॉन्क्रिटीकरण झालं तोही अगदी फार वेगळ्या पद्धतीने त्यांनी केला. लोकांनी पोरांनी सांगून त्यांना तो रुंदीकरण वाढवावं ते पण केलं नाही, कारण त्याची सरासरी 20 फूट पाहिजे होतं, तर ते 20 फूट पण झालं नाही. आणि हा रस्ता खालचं खडी काढून पुन्हा खडी टाकली पाहिजे होती, तेही केलं नाही. नुसतं बावजर मारले, प्लेन करून दिला. हा सरळ रस्ता अशा पद्धतीने त्यांनी केलेला आहे. जवळजवळ ही आमच्या ग्रामीण भागातल्या ट्रायबल एरियातली ही ठेकेदार लोक किंवा प्रशासन ही आमची फसवणूक करत आहे असं एकदम ठामपणे आम्ही सांगायला तयार आहोत. आणि याची काय तुम्ही चौकशी तुम्हाला जेवढी करता येईल तेवढी तुम्ही करा, आणि हे प्रशासनाचं काम आहे याची चौकशी करणे. आता आम्ही काय करणार, आम्ही ठेकेदार नसतोय आणि हे काम कसं असतंय तुमच्या बजेटनुसार, ते बजेटही आम्हाला दाखवत नाही, कधी काय प्रोसिजर आहे तेही कधी दाखवत नाही आणि ते फक्त आम्ही बघत असतोय, दुसरं काही करायचं नाही. अशा पद्धतीने त्यांनी तो रस्ता केलेला आहे आणि त्याच्यावर तुम्हाला काय करता येईल ते तुम्ही करावं. तुमची काय मागणी आता? काही नाही, फक्त योग्य कुठलीही सुविधा जी ग्रामीण भागामध्ये जे येते, मग रस्ता असो, विहीर असो, पाण्याची व्यवस्था असो, एखादी शासकीय इमारत असो, ती निकृष्ट दर्जाची नको, चांगल्या क्वालिटीची बांधावी अशी आमची मनोमनी ग्रामस्थांची इच्छा असते. म्हणजे न रस्ता खोदला न भर टाकून तो नीट केला, केवळ वरचेवर झाऱ्यानं डांबर फवारून रस्त्याचं सुधारीकरण झालं असं म्हणायला जागा आहे. 15 फेब्रुवारी 2025ला या सुधारणा केलेल्या रस्त्याचं उद्घाटन झालं आणि कामाची मुदत 1 वर्ष असंही फलकावर लिहिलेलं आढळलं. म्हणजे कामाचं भूमिपूजन 1 वर्ष आधी म्हणजेच 2024च्या फेब्रुवारीला झालं आणि कामाला सुरुवात झाली.
पण प्रत्यक्षात डांबराचा जो काही फवारा मारला त्याला पावसाळा उजाडला, कारण ग्रामस्थाचं पावसाळा लागल्यानंतरच कच तुकडा फेकून डांबर फवारून निघून गेले. कारण ग्रामस्थच पावसाळा लागल्यानंतर कच तुकडा फेकून डांबर फवारून निघून गेले असं सांगतात. रस्त्याचं काम ज्या कोणाला देण्यात आलं होतं त्याला 1,42,87,819 रुपये मोजण्यात येणार आहेत, कारण फलकावर कामाची अंदाजित किंमत म्हणून एवढी रक्कम लिहिलेली आढळते. त्यापैकी लाखो रुपये देऊन टाकले आहेत. म्हणजेच नुकतंच डांबर फवारण्यासाठी कोट्यावधी रुपयांची मुक्त हस्ते उधळण करण्यात आली. ज्यांच्या आधिपत्याखाली रस्त्याची ही दर्जेदार सुधारणा झाली त्या सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्यानं नुकतंच डांबराचा फवारा मारला. त्या सार्वजनिक बांधकाम उत्तर विभागाचे कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्यानं नुकताच डांबराचा फवारा मारला असं या ग्रामस्थांच्या म्हणण्याला बळकटी मिळत आहे.